Hello friends, this is Professor Mitkari. I welcome you all in my online class. Today in this session we are going to continue the topic voice. In this session we are going to learn how to change the voice of verbal questions. First of all, you have to understand the structure of verbal question. So the active voice structure of verbal question is like this: auxiliary verb, subject, main verb, and then object. Okay, so this is the common structure of verbal question in active voice. verbal क्वेश्चनचे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील स्ट्रक्चर हे सहाय्यकारी क्रियापद अधिक सब्जेक्ट अधिक क्रियापदाचे पहिले रूप मेन वर्ब इन फर्स्ट फॉर्म अधिक ऑब्जेक्ट अशा प्रकारचे सर्वसाधारणपणे असते. तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला बदल काय करावा लागतो, तर सुरुवातीला ॲक्झिलरी वर्ब घ्यायचं, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा, जो या वाक्यामधील ऑब्जेक्ट आहे तो इकडे घ्यायचा, ऑब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप V3, त्यानंतर बाय, आणि त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधला सब्जेक्ट या ठिकाणी घ्यायचा आणि क्वेश्चन मार्क अधिक आणखी याच्यानंतर काय वाक्य असेल तर ते टाकून क्वेश्चन मार्क करायचं. सो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर, सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग त्या पद्धतीने मांडणी करूया. पहा, पहिल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे डज, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डज, त्यानंतर सब्जेक्ट आहे, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि नंतर ऑब्जेक्ट आहे. ओके, आता याचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. ॲज पर दी स्ट्रक्चर व्हॉट वी हॅव टू डू इज टू टेक दी ॲक्झिलरी वर्ब फर्स्ट. पण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये इथे डज हे सहाय्यकारी क्रियापद होतं आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये या ठिकाणी इज घेतलेलं आहे. असं का? कारण जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सहाय्यकारी क्रियापद डज, डू किंवा डीड आलेलं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करत असताना, त्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना, त्या प्रश्नाचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना टू बीचे सहाय्यकारी रूप घ्यावे. लक्षात ठेवा, टू बीचे सहाय्यकारी रूप घ्यावे. परंतु टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत? ॲम, इज, आर, वॉज, वेअर. आता ॲम, इज, आर ही झाली प्रेझेंट टेन्समधली सहाय्यकारी क्रियापदे आणि वॉज, वेअर हे झाले पास्ट टेन्समधले सहाय्यकारी क्रियापदे. हे सगळे टू बीचे रूप आहेत. तर यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे. ओके, तर मग कुठलं निवडावं लागेल? तर जो ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये आहे, जो ऑब्जेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये घेतल्यानंतर सुरुवातीला त्यानंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद घेणं अपेक्षित आहे त्यानुसार ते घ्यायचं. म्हणजेच पहा, ऑब्जेक्ट काय आहे इथलं? फुटबॉल, ते आपण इकडे घेतलं. ओके, फुटबॉल लिहिलं. आता फुटबॉल नंतर टू बी सहाय्यकारी क्रियापद कुठले घ्यावे लागेल? ॲम, इज, आर या तीनमधलंच निवडावं लागेल. का? या तीनमधील का निवडावं लागेल? कारण दिलेल्या वाक्याचा टेन्स हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कुठलं निवडावं लागतं आहे?
टू बीचे प्रेझेंट टेन्समधील रूप निवडावं लागतं. म्हणून मग ॲम इज आर ह्या तीनमधलं आर तर नक्कीच येणार नाही, ॲम पण नक्कीच येणार नाही. सो वी विल हॅव टू टेक इज. परंतु ते इज कुठे लिहायचं आहे? आपण वर्बल क्वेश्चन तयार करतो आहे म्हणून ते इज सुरुवातीला लिहायचं. फुटबॉल या ऑब्जेक्ट जो इकडे घेतलेला आहे त्याच्या अगोदर ते लिहायचं. म्हणजेच आपण प्रश्नाचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करत आहोत. सो इज फुटबॉल. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. सो प्ले इज द मेन वर्ब. सो इट्स थर्ड फॉर्म इज प्लेड. सो वी आर टेकिंग प्लेड हिअर. Okay, as per rule, after that by and take subject of active voice here at the end of the passive voice. He will be changed to him while changing it to passive. So this is how we can change the active voice question into passive voice question. Understood? Let us see second example. Have you posted the message on the group? Now first of all, identify the subject verb. Okay, subject verb and object. So here subject is you, the message is an object. This is prepositional phrase. So we have learned how to change the sentences which have prepositional phrase in it. Okay, so this is a prepositional phrase. And now the words in blue shade or blue font are verbs, that is verb phrase, have posted. So accordingly, which tense is this? Have posted. Verb, the form of verb is have posted. So can you tell me the tense of the question? Yes, it is present perfect tense. Okay, present perfect tense. So while changing the active voice sentence of present perfect tense to passive voice structure of present perfect tense, what do? We take been, right, to show the perfectness of the sentence. So we will change it according to the rule. First of all, we will have to take the auxiliary verb. So we have to take the auxiliary verb which is related to that tense. This tense is perfect tense, present perfect tense. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणती असतात? टू हॅवची रूपं असतात, हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज. आता हे या दोघांमधलं कुठलं घ्यायचं हे कसं ठरवायचं? तर ॲक्टिव्ह व्हॉईसमधला मधील जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आल्यानंतर तो फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे, थर्ड पर्सन आहे. तर त्यानुसार आपण हॅव किंवा हॅज घ्यायचं. ओके, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन म्हणजेच फर्स्ट पर्सन म्हणजे आय, सेकंड पर्सन आय किंवा वी, सेकंड पर्सन म्हणजे यू, आणि थर्ड पर्सन प्लुरल असेल. थर्ड पर्सन प्लुरल जसं दे, स्टुडंट्स, पीपल असं असेल तर हॅव घ्या. अदरवाईज थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅज घ्यावं लागेल. या ठिकाणी मेसेज हा जो ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सुरुवातीला, तर हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी हॅज घेतलेला आहे. ओके, सो युअर क्वेश्चन विल स्टार्ट बाय हॅज. पहा, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये हॅव होतं का? तर इथे सेकंड पर्सन सब्जेक्ट होता, यू हॅव, पण द मेसेज हॅज असंच लिहावं लागेल प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. ओके, सो हॅज द मेसेज. आता परफेक्टनेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बिनचा वापर करावा लागेल. वी हॅव टू टेक द बिन इन ऑर्डर टू मेंटेन दी परफेक्टनेस. आफ्टर दॅट V3 क्रियापदाचे तिसरे रूप, पोस्टेडचं तिसरं रूप पोस्टेडच. आफ्टर दॅट बाय, then take your subject of active voice here as an object,
and then put the rest of the prepositional phrase on the group and question mark. Okay, so this is how the sentence in present perfect tense can be changed into passive voice. Okay, sentence in that sense, question in present perfect tense can be changed into question in passive voice that has present perfect tense. Let us go to the next. Can they pass the exam? Now here you can see question starts with modal auxiliary can. So what to do with such kind of questions? You know, whenever whenever we have can, can, could, shall, should, will, would, may, might, ought to. So that time, while changing it to passive voice, we have to take be. Okay, be. After can, we have to take be. So we have to follow that rule only here. Take the object first, the exam. ओके, द एक्झाम हे घेतलं. त्याच्या अगोदर कॅन हे सहाय्यकारी रूप जसे तसं ठेवा. लक्षात द्यावा, कॅन, कुड, विल, वूड, शॅल, शूड हे आहे तसे आपल्याला घ्यावे लागतात. ओके, फक्त विल आणि शाल या दोघांमध्ये कधी तर एखाद्या वेळी थोडंसं रूप तुम्हाला चेंज करावं लागेल अकॉर्डिंग टू दी यूज. अदरवाईज कॅन, कुड, मे, माईट हे जे मॉडल लक्झरी आहेत तर यांच्यामध्ये मात्र काही बदल होणार नाही, ते आहे तसेच घ्यायचे. सो कॅन, त्यानंतर ऑब्जेक्ट द एक्झाम, कॅन द एक्झाम, त्यानंतर कॅन आहे म्हणून आपण त्याच्या पुढे बी घ्यायचं इथे. ओके, कॅन आहे म्हणून बी घ्या, की त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घ्या बाय, अँड देन फायनली वी विल टेक दिस दे हियर ॲज अन ऑब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. दे सब्जेक्ट आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, तो देम म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट म्हणून येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा मॉडल लक्झरी असल्यानंतर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा त्याचं हे उदाहरण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. सो हिअर आर सम मोर एक्झाम्पल फॉर द स्टडी. डू यू लाईक टी? डू इज अ सब्जेक्ट. Do is an auxiliary verb, sorry, do is an auxiliary verb, you is a subject, like is a verb, main verb, and T is object, right? So the given question is in simple present tense, so we have to change the voice of this question, keeping in the simple present tense in mind. That is, we don't have to change the voice, we don't have to change the question, we have to keep the structure of question itself, but we have to make the structure, or we have to change the structure to passive voice. Okay, do you like tea? We will remove do, and in place of that we will have to take to be's form. एम इज आर मधला टू बीज फॉर्म घ्यावा लागेल, जसं मग अशी सांगितलं. तर या ठिकाणी टी हा ऑब्जेक्ट इकडचा इथे घेतल्यानंतर टी नंतर आपल्याला इज घेणं अभिप्रेत आहे. सो इज टी क्रियापदाचं तिसरं रूप लाईक्ड बाय, आणि त्यानंतर सब्जेक्ट विल चेंज टू ऑब्जेक्ट. सो दिस हाव पॅसिव्ह व्हॉइस ऑफ दिस सेंटेन्स कॅन बी डन. इज ही रायटिंग ए नॉवेल? आता या वाक्यामध्ये पहा, इज ही रायटिंग ए नॉवेल. सो दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यामध्ये रायटिंग असं आलेलं आहे, आय एन जी फॉर्म आलेला आहे. तो आय एन जी फॉर्म आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मेंटेन करण्यासाठी बीइंगचा वापर करावा लागतो. BEING, बीइंग. रेस्ट ऑफ दिस मेथड इज सेम. सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद घ्या इज, त्यानंतर या वाक्यामधील ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट होईल इज अ नॉवेल. त्यानंतर आता आपल्याला वर्ब फ्रेज घ्यायचे. वर्ब फ्रेजमधील बीइंग हे टाकायचे. का तर इकडे रायटिंग आलेला आहे, क्रियापदाला ING जोडलेला आहे, आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना या ठिकाणी तो
कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला बीइंग टाकावं लागतं. त्यानंतर रायटिंगचं तिसरं रूप घ्या, दॅट इज रिटन. त्यानंतर बाय आणि नंतर त्याच्यानंतर येईल तो ॲक्टिव्ह व्हॉइसमधला सब्जेक्ट ॲज अन ऑब्जेक्ट. Next sentence is in again simple present tense, but not is added there. Okay, doesn't he call me fool? So remove doesn't काढून टाका. बघा, आय एम का घेतलेलं आहे, तर आय हा या ठिकाणी बघा, डझंट ही कॉल मी, मी हा ऑब्जेक्ट आहे, याचं आय झालं या ठिकाणी. आता आय असल्यामुळे आपल्याला टू बीचं सहाय्यकारी रूप ॲम घ्यावं लागतं आहे. सो ॲम आय, नकारार्थी वाक्य होतं, नॉट होतं, ते नॉट सब्जेक्टच्या नंतर टाकतो आहे आपण, नॉट. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, ओके, राहिलेलं कॉम्प्लिमेंट फुल, ओके, आणि त्यानंतर बाय आणि इकडचं सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट होईल हिम. ओके, नेक्स्ट इज कॅन यू हेल्प मी. सो कॅन, सी कॅन आहे तसं घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या मी, मी विल बी चेंज टू आय, कॅन आय, त्यानंतर कॅन असल्यामुळे बी घ्या. ओके, मॉडल ऑक्झिलरी आहे कॅन, बी घ्या, क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, त्यानंतर बाय आणि हा सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट म्हणून घ्या यू. हॅव दे ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन. आत्ताच आपण अशा प्रकारचं एक वाक्य पाहिलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. ओके, सो हॅव दे ॲक्सेप्टेड, दे इज सब्जेक्ट, ॲक्सेप्टेड, हॅव ॲक्सेप्टेड वर्ब आणि द इन्व्हिटेशन ऑब्जेक्ट. सो वी विल टेक इन्व्हिटेशन फर्स्ट. इन्व्हिटेशन घेतलं, प्रश्न तयार करायचा आहे. ते इन्व्हिटेशन आल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला सहाय्यकारी रूप क्रियापद टू हॅव घ्यायचं आहे, टू हॅवचं रूप घ्यायचं आहे, तर मग ते काय येणार, हॅज येणार, हॅज द इन्व्हिटेशन. त्यानंतर बीन परफेक्टनेस मेंटेन करण्यासाठी, देन वी विल टेक V3, देन बाय अँड देन देम. ओके, देम सब्जेक्ट दे, बी चेंज टू देम. Then will you join our team? Again model auxiliary is there. This is simple future tense. The tense of this sentence is simple future tense. We will change it accordingly. Will you join our team? You is subject, join is verb, will join is verb, our team is object. So we will take our team first. Our team, पण सहाय्यकारी क्रियापद आहे तसं घ्या इथे की नाही, विल, कारण आवर टीम इज अ थर्ड पर्सन. सो आवर टीम विल बी, विल असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बी घ्यावं लागतं आहे, बी. त्यानंतर क्रियापद तिसरं रूप, हे क्रियापद आहे जॉईन, त्याचं तिसरं रूप जॉईंट, त्यानंतर बाय आणि इथे यू हा सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट होईल. आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायला मात्र विसरू नका. हॅड दे मिस्ड द चान्स, दिस इज पास्ट परफेक्ट टेन्स. जसा प्रेझेंट परफेक्ट चेंज केला त्याच पद्धतीने पास्ट परफेक्टमध्ये टू हॅवचं एकच रूप आहे, ते म्हणजे हॅड. सो हिअर वी नीड नॉट टू वरी अबाउट दॅट. सो टेक हॅड फर्स्ट. हॅड द चान्स, इकडे द चान्स ऑब्जेक्ट आहे, तो इकडे सब्जेक्ट होईल, हॅड द चान्स. त्यानंतर बिन घ्या परफेक्टनेस मेंटेन करण्याकरिता. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप मिस्ड, बाय आणि देचं देम होईल, क्वेश्चन मार्क. मस्ट आय जॉईन युअर टीम, मस्ट आहे तसं घ्या, मॉडल ऑक्झिलरी आहे, मस्ट घेतलं. इकडचं युअर टीम हे ऑब्जेक्ट आहे, ते इकडे सब्जेक्ट म्हणून घ्या, मस्ट युअर टीम. त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जॉईन, जॉईंड, बाय आणि सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट होईल मी. सो दिस इज हाऊ वी कॅन चेंज दी active voice structure to passive voice structure, or we will have to reverse the action if we have to change passive to active. Okay, I hope that you have understood today's session. Thank you very much. Have a nice time.